नमस्कार. ज्ञानदान केल्याने या दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ज्ञान कधीच कमी होत नाही, तर उलट ते वाढते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दुसऱ्याला ज्ञान दिल्याने या एखाद्याला ज्ञान दिल्याने, एखाद्याचं मार्गदर्शन केल्याने, एखाद्याला शिकवल्याने, एखाद्याला घडवल्याने ज्ञान कधीच कमी होत नाही, तर ते उलट वाढते. आणि त्यामुळे आपल्याला जास्त आणखी शहाणपण येते, समजदारपण येते आणि आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते, भर होते. म्हणून अहंकार ठेवू नये, अहंकार ठेवू नये, मोठेपणा ठेवू नये, स्वतःला शहाण समजू नये, स्वतःला श्रेष्ठ समजू नये. ज्याला ज्ञानाची गरज आहे, ज्याला शिकवण्याची गरज आहे, ज्याला सुधारण्याची गरज आहे, ज्याला एखाद्या चांगल्या दर्जेदार शिकवण्याची गरज आहे, ज्याला मार्गदर्शनाची गरज आहे, ज्याला योग्य दिशेची गरज आहे, योग्य मार्गाची गरज आहे, त्याला ज्ञान दिलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, त्याला घडवलं पाहिजे, त्याचं समाधान केलं पाहिजे, त्याचं जीवन सुधारलं पाहिजे, त्याला चांगलं मार्गदर्शन करून, चांगलं ज्ञान देऊन त्याचं जीवन सुधारलं पाहिजे. कारण ज्ञानदान करणे हे पुण्याचं काम आहे. ज्ञानदान करणे हे चांगलं काम आहे. ज्ञानदान करणे एक सुंदर, आपलं जीवन सुंदर करण्याचं काम आहे. कारण दुसऱ्याला ज्ञानदान केल्याने आपलं मन प्रसन्न होते, आपलं जीवन सुंदर होते, आपलं जीवन रंगमय होते, आपल्या ज्ञानात बुद्धीत भर पडते, आपल्याला समाधान होते, आपलं आयुष्य वाढते आणि आपल्या सगळ्याच गोष्टीत चांगली भर पडते आणि आपली शान वाढते, आपला मान वाढतो, आपली दर्जा वाढते, आपली उच्चता वाढते. म्हणून दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, दुसऱ्याला शिकवलं पाहिजे, दुसऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. एखाद्याने तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत विचारला असेल, या एखादी गोष्ट विचारली असेल, एखादी समस्या, तक्रार, अडचण विचारली असेल आणि त्याला काही त्यातून उत्तर हवे असेल, या त्याच्या मनाचं समाधान करायचं असेल, या त्याला काही पाहिजे असेल, तर ते तुम्ही केलं पाहिजे, ते त्याला दिलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याच्या मनात समाधान केलं पाहिजे. भटकलेल्या माणसाला, अज्ञानी माणसाला